जम्मू कश्मीर में हुए आतंकी हमले के खिलाफ शिवसेना ने कुर्ला में किया विरोध प्रदर्शन। जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले के खिलाफ कुर्ला के विधायक मंगेश कुडालकर के नेतृत्व में शिवसेना कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन किया। विधायक मंगेश कुडालकर के नेतृत्व में हुए इस विरोध प्रदर्शन में शिवसेना के सैकड़ों स्थानीय महिला पुरुष कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। आज या ठिकाणी काल झालेला अतिशय भयंकर असा काश्मीर मधला हल्ला, भ्याड हल्ला, त्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब व आमचे विभाग प्रमुख आणि आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी कुर्ला विधानसभेमधले सैनिक या ठिकाणी उपस्थित होते। आपल्याला माहित आहे की अशा प्रकारचा भ्याड हल्ला हा मला वाटतं गेल्या 12 ते 14 वर्षामध्ये प्रथमच झालेला आहे आणि मी आपणास सांगू इच्छितो की सन्माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 2014 पासून टेक ओव्हर केल्यानंतर या भारतामध्ये शांतता नांदत होती, या काश्मीरमध्ये सुद्धा शांतता नांदत होती आणि कदाचित या पाकड्यांना हे सहन झालं नसेल। आपण जर पाहिलं तर 370 हे कलम या सुद्धा सन्माननीय मोदी साहेबांनी आणलं। आत्ताच जर आपण बघितलं तर संसदेमध्ये वक्फ बिल सुद्धा आणलं गेलं। निश्चित तर आता आम्ही केलं आहे, फक्त सर्वांच्या वतीने महाराष्ट्र आणि देशाच्या वतीने एकच सांगेन, करारा जवाब मिलेगा और बहुत जल्दी मिलेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद। निषेध असा व्यक्त करत आहोत की आम्ही हे हिंदूंचं रक्त आहे, या इंडियात हिंदूंचं पर्यटकांसाठी गेलेल्या लोकांना हे चुन करून सामने येऊन त्यांना मारतायत, हे आम्हाला सहन होणार नाही आणि ह्याच्या पुढे जर असं झालं आणि हे झालेलं आहे ते आज ना उद्या ह्याचा बदलाव घेतलाच पाहिजे आणि आम्ही मेलो तरी हरकत नाही, पण हे पाकडे जे आहेत यांना आम्ही जिवंत जाळल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। काल बघितलं असेल तर अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या ठिकाणी जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे आणि प्रत्येकाला नाव आणि धर्म विचारून ज्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे आणि विशेष करून पर्यटकांवरती ज्या प्रकारे हल्ला केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे, देशभरात हे आंदोलन सुरू आहे आणि याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे आणि ज्या प्रकारे मारलं गेलेलं आहे ते बघता एकंदरीतच देशामधली अशा प्रकारची पहिलीच घटना असेल आणि ह्याचा बदला तर निश्चितपणाने हिंदुस्थान घेतल्याशिवाय राहणार नाही। पण पुढे सुद्धा अशा प्रकार होऊ नये याची सुद्धा काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि पुढे तशा प्रकारची तजवीज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये विशेष करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारने केंद्र सरकारने सुद्धा करायला हवी, कारण या प्रकारचे जर सुरक्षित आपला सगळा समाज असेल तरच पुढे जाऊन आपण सुरक्षित सर्व असू, अशा प्रकारचं आता प्रत्येकालाच वाटू लागलेलं आहे आणि त्याच्यावर निश्चितपणाने याची तजवीज आता पुढे भविष्यामध्ये आपल्या सर्वांनाच घ्यावी लागेल।